नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत। यासाठी कोणत्या महिला हे पात्र असतील आणि अर्ज हा कुठं करावा लागेल आणि कसा करावा लागेल, यासाठी काहीतरी नियम आहेत। ते नियम कोणते आणि जर पुरुषाच्या नावावरती गॅस सिलेंडर असलं तर या योजनेचा लाभ मिळेल का, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात बघणार आहेत। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। महिलांना 3 गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहेत। पिवळं आणि केसरी रेशन कार्ड असणाऱ्या महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात मिळणार आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी ही महिलेच्या नावावर असणे आवश्यक आहे। जर पुरुषाच्या नावावर गॅस जोडणी असेल तर ती महिलेच्या नावावर करून घ्या, नाहीतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत प्राप्त असलेल्या लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे। आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेस पात्र असणार आहेत। एका कुटुंबाचे शिधापत्रिकेनुसार म्हणजे रेशन कार्डानुसार एकच व्यक्ती या योजनेस पात्र असणार आहे। तसेच फक्त 14.2 किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेले ग्राहक या योजनेसाठी पात्र असणार आहेत। आणि या योजनेसाठी अर्ज हा कुठं करायचा, तर तुमची गॅस जोडणी जिथली असेल तुम्हाला तिथं जाऊन ई-KYC करायची आहे। फक्त ई-KYC करावी लागेल। तुम्हाला यासाठी कोणताही सेपरेट फॉर्म भरण्याची गरज नाही। जेव्हा तुम्ही या ई-KYC करून घ्याल तेव्हा तुम्ही जेव्हा गॅस सिलेंडर हे भराल तेव्हा तुमच्या खात्यात थेट पैसे हे येणार आहेत DBT थ्रू। तर तुम्हाला यासाठी सेपरेट फॉर्म भरायची गरज नाही आणि वर्षाला तुम्हाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे थेट खात्यात जमा होतील। एका वर्षाला 3 गॅस सिलेंडरचे पैसे। अशा सरकारी योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा।